SM स्टार मराठी। नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। विटा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध बाल न्याय अधिनियम 2015 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल। विटा पोलीस ठाणे हद्दीतील जुना वासुंबा रोडवरील हजारे वस्ती येथे एका लहान मुलीस तिचा चुलता व इतर नातेवाईक चाबूक व काठीने मारहाण करणे, थंड पाणी अंगावर ओतून छळ करत असल्याचे आजूबाजूच्या काही महिलांनी लहान मुलीस का मारहाण करता, का छळता अशी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन आमचा घरगुती प्रश्न आहे, तुम्हाला त्याचा त्रास काय आहे वगैरे असे महिलांना दारातून हाकलून देण्यात आले। काही महिलांनी विटा पोलिसांना कळवून शेजारी घडत असलेल्या लहान मुलीच्या मारहाणी आणि छळाबाबत सविस्तर माहिती दिली। विटा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेऊन संबंधित मुलीच्या माहेरी राहत असलेल्या आईला बोलावून घडत असलेल्या प्रकाराची माहिती दिली। तिच्या फिर्यादीवरून त्या मुलीस मारहाण करून छळ करणाऱ्या तिघा आरोपी विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 207/2025 बाल न्याय अधिनियम 2015 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेची सविस्तर माहिती अशी की प्रिया विशाल पाटील, वय वर्ष 24 वर्ष, शिक्षण BA, व्यवसाय गृहिणी, राहणार पारे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। हिचा विवाह विटा हद्दीतील जुना वासुंबा रोडवरील हजारे वस्ती येथील विशाल पाटील यांच्याशी झाला आहे। यातून प्रिया विशाल पाटील या उभयतांना एक मुलगी झाली आहे। काही दिवस आनंदात गेले। आरोपीच्या नातेवाईकांना मुलगी झाली हे मान्य नसल्याने प्रिया आणि विशाल या पती पत्नीच्यात भांडण सुरू झाले। वारंवार घडणाऱ्या छळाला कंटाळून प्रिया माहेरी निघून गेली होती, मात्र मुलगी चुलता चुलतीकडे सासरी ठेवून गेली। यातील आरोपी भारती प्रशांत पाटील, प्रशांत रामकृष्ण पाटील, सागर प्रशांत पाटील सर्व राहणार विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली हे त्या लहान मुलीस काठीने चाबकाने वारंवार मारहाण करणं सुरू झाले। अंगावर थंड पाणी ओतून छळ करणे चालू झाले। आरोपीच्या घरातून सतत लहान मुलीच्या मारहाणीमुळे ओरडण्याचा आवाज आजूबाजूच्या लोकांना ऐकू येत होता। त्यामुळे आजूबाजूच्या महिला वर्गात चर्चेचा विषय झाला। आजूबाजूच्या काही महिलांनी त्या लहान मुलीची कीव आल्याने आरोपीच्या घरी जाऊन मुलीस का मारहाण करता, का छळता अशी विचारणा केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देऊन आमचा घरगुती प्रश्न आहे, तुम्हाला त्याचा काय त्रास आहे का अशी विचारणा केली। महिलांना दारातून हाकलून देण्यात आले। काही महिलांनी विटा पोलिसांना कळवून शेजारी घडत असलेल्या लहान मुलीच्या मारहाण आणि छळाबाबत सविस्तर माहिती दिली। विटा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेऊन संबंधित मुलीची आई ही माहेरीहून बोलावून येऊन घडत असलेल्या प्रकाराची माहिती दिली। घटनास्थळी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे विटा यांनी भेट दिली। आईच्या फिर्यादीवरून त्या मुलीस मारहाण करून छळ करणाऱ्या आरोपी भारती प्रशांत पाटील, प्रशांत रामकृष्ण पाटील, सागर प्रशांत पाटील सर्व राहणार वासुंबा रोड वरील हजारे वस्ती, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली यांच्या विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। विटा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 207/2025 बाल न्याय अधिनियम 2015 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नमूद प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करून वर्दीची एक प्रत JMFC विटा यांचे न्यायालयात पाठवण्यात आली आहे। गुन्ह्याबाबत चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098 वर गुन्ह्याची सविस्तर माहिती कळवली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत। ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।